नमस्कार मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेचा रेकॉर्डेड बॅचमधला हा 17व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। 17व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी हा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। सरासरी भाग पहिला या टॉपिकच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। यापूर्वी आपले 16 व्हिडिओ झाले, ते व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो। प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये पैकीचे पैकी गुण आणायचे जर असतील तर मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असणार आहे। जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय कच्चा राहील। स्वतःहून जे विद्यार्थी गणित बुद्धिमत्तेमध्ये प्रॅक्टिस करतील हे विद्यार्थी मित्रांनो 100% गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीचे पैकी गुण घेतील। जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गणित बुद्धिमत्ते पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तुम्ही प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस ही खूपच महत्त्वाची मित्रांनो। प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट। जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस ही गरजेची असणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरासरी भाग पहिला या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे मित्रांनो दिलेल्या जेवढ्या काही संख्या आपल्याला असतील, दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या म्हणजेच मित्रांनो सरासरी असणार आहे। कसं तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहूयात मित्रांनो। सरासरी हा टॉपिक तुलनात्मकदृष्ट्या थोडा सोपा आहे, परंतु यावर आधारित परीक्षेला खूप गणित विचारले जातात। आता पहा सरासरी म्हणजे काय असते तर दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या म्हणजेच मित्रांनो सरासरी असणार आहे। आता जरी हा टॉपिक तुम्हाला सोपा जरी वाटत असला परंतु खूप वेळखाऊ टॉपिक आहे। जर मी तुम्हाला म्हणलं 1 2 3 4 आणि डॉट डॉट केले आणि तुम्हाला जर म्हणलं 78 पर्यंतच्या संख्येची या ठिकाणी सरासरी काढा, तर तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती आहे सर्व संख्येची बेरीज करायची, भागाकारामध्ये एकूण संख्या द्यायची। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जर मला सांगा 1 पासून जर आपण 78 पर्यंत जर बेरीज जर करत जर बसलं तर जवळपास मित्रांनो आपले 5-10 मिनिट या ठिकाणी वाया जाऊ शकतात। त्यामुळेच मित्रांनो हे मिनिट आपल्याला वाचवायचे आहेत आणि हा जरी टॉपिक सोपा असला तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी या टॉपिकला खूप वेळ लागू शकतो। त्यामुळे आपले शॉर्टकट ट्रिकने कसे गणित सोडायचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे काही उदाहरण दिले ते पहा 12 34 52 आणि 46 या सर्व संख्येची आपल्याला सरासरी काढायची। तर सरासरी म्हणजे काय मित्रांनो सर्व संख्येची आपल्याला बेरीज करायची। मग पहा 12 34 52 46 या सर्व संख्येची जर आपण बेरीज जर केली तर ती आली 144। आता 144 आल्याच्या नंतर काय करायचं पहा 144 आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, संख्या किती आहेत पहा 1 2 3 4 संख्या किती आहेत 4 म्हणून याला 4 ने भाग देऊयात। 4 ने भागल्याच्या नंतर पहा 4 त्रिक 12 राहिला मित्रांनो या ठिकाणी 2 परत 4 सक्क 24 म्हणजे 36 आली या सर्व संख्येची सरासरी। म्हणजे 12 34 52 आणि 46 या सर्व संख्येची सरासरी आहे 36। किती आहे मित्रांनो सरासरी आहे 36 म्हणजे ॲव्हरेज। पुढचं गणित पहा। आता पुढचं गणित पहा 23 43 25 67 14 या सर्व संख्येची सरासरी किती आपल्याला सरासरी काढायची। आता सरासरी म्हणजे काय मित्रांनो आपल्याला सर्व संख्येची काय करावी लागणार, आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागणार आहे। मग संख्या काय दिली आपल्याला 23 43 25 23 43 25 67 आणि 14 एवढ्या संख्या आपल्याला दिलेत। या सर्व संख्येची जर आपण जर बेरीज केली तर पहा 23 + 43 + 25 + 67 प्लस पहा या ठिकाणी 67 + 14। आता या सर्व संख्येची काय करायची मित्रांनो आपल्याला बेरीज करायची। बेरीज केल्याच्या नंतर पहा 4 आणि 1 किती झाला मित्रांनो 11 4 आणि 7 किती झाला 11 11 आणि 5 किती झाला 16 16 आणि 3 किती झाला मित्रांनो 19 19 आणि हा 3 किती झाला 19 20 21 22 22 झाला। 22 ला 2 हातचे आले मित्रांनो या ठिकाणी 2। आता पहा हा 1 आणि हा 6 झाला 7 7 आणि 2 किती झाला मित्रांनो 9 9 आणि 4 किती झाला 13 13 आणि 2 किती झाला मित्रांनो 13 14 15 15 आणि हे 2 17 म्हणजे 23 43 25 67 आणि 14 या सर्वांची बेरीज किती आली 172। आता 172 आल्याच्या नंतर आपल्याला 172 72ला कितनं भागायचे एकूण संख्येने भागायचे। मग 1 2 3 4 आणि 5 संख्या किती दिली आपल्याला 5 म्हणून 5 ने भाग देऊयात। 5 ने भागल्याच्या नंतर 17ला जर आपण 5 ने भाग जर दिला तर 5 त्रिक येते मित्रांनो 15 15 आल्याच्या नंतर या ठिकाणी राहते मित्रांनो 17 मधून 15 गेल्याच्या नंतर राहिले 2 म्हणजे झाले 22 22 झाल्याच्या नंतर पहा 5 चोक 20 राहिले मित्रांनो परत 2 पॉईंट देऊन घेतला शून्याचा म्हणजे झाले या ठिकाणी 20 परत 5 चोक 20 म्हणजे 34.4 एवढी या संख्येची सरासरी असणार आहे। म्हणजे काय सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या म्हणजे तुमची या ठिकाणी सरासरी असणार आहे। आता हे गणित तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये दिलेलं आहे। हे गणित पहा 65 23 45 26 14 90 आणि 100 या सर्व संख्येची सरासरी तुम्हाला काढायची आहे। मागचे दोन गणित मी तुम्हाला समजून सांगितले, त्यामुळे ह्या गणिताची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। गणित तुम्हाला सरावासाठी ठेवण्यात आलेलं आहे।
आता महत्त्वाचा टाईप आपला सुरू होतो की जो या ठिकाणी परीक्षेला विचारला जातो। आता पहा 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी तुम्हाला काढायची आहे। आता जर तुम्हाला 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी जर विचारली तर काय करायचं पहा। आता या ठिकाणी दिलेले पहा 1 2 3 4 आणि त्याच्यानंतर डॉट डॉट 13 म्हणजे 13 पर्यंत संख्या दिलेली। याचा अर्थ असा होतो, डॉट डॉटचा अर्थ काय होतो की म्हणजे याच क्रमाने 13 पर्यंतची संख्या दिलेली आहे। मग आता तुम्हाला 1 पासून 13 पर्यंत जर संख्येची सरासरी जर काढायची झाली तर सूत्र आपलं तेच असणार आहे। सूत्र काय, एकूण संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या। मग जर आपण 1 पासून 13 पर्यंत जर बेरीज जर केली तर आपले 5 ते 6 मिनिट या ठिकाणी फक्त बेरीजेसाठी लागतील। मग आपल्याला हा वेळ वाचवायचा आहे तर काय करावे लागेल, आपल्याला हा जर वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला काय करावे लागेल, दिलेले जे काही नैसर्गिक संख्या आहेत पहा 1 2 3 4 5 6 7 13 पर्यंतचं। मग काय करायचं, पहिली नैसर्गिक संख्या किती आपल्याला 1 दिलेले भागा प्लस शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे मित्रांनो 13 भागाकारामध्ये 1 आणि 2 संख्येत म्हणून याला 2 न भाग देऊयात। 2 न भाग दिल्याच्या नंतर काय येईल 14। 14 भागाकारामध्ये 2 जर केलं तर येते मित्रांनो 7। म्हणजे 1 2 3 4 डॉट 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 13 पर्यंतच्या सर्व संख्येची सरासरी या ठिकाणी असणार आहे 7। सर्व संख्येची सरासरी किती या ठिकाणी 7 असणार आहे। म्हणजेच याचा अर्थ तुम्ही जर या 1 पासून 13 पर्यंत संख्येची बेरीज करा आणि त्याला 13 ने भागा, तुमचं उत्तर 7च येणार आहे। ठीक आहे, पुढचं गणित पहा। पुढचं गणित काय दिलेले पहा 1 2 3 4 5 6 आणि 35 पर्यंतच्या संख्येची सरासरी किती। मी तुम्हाला काय सांगितलं होतं, या ठिकाणी तुम्हाला खूप वेळ खाणारा हा टॉपिक आहे, जरी सोपा वाटत असला तरी खूप टॉपिक। आता मग सांगा, जर मित्रांनो तुम्हाला पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 हे जर माहीत जर नसेल तर मित्रांनो हे गणित तुम्हाला सुटण्यासाठी जवळपास 5 ते 10 मिनिटाचा वेळ या ठिकाणी जाऊ शकतो। कारण की मग सांगा 1 पासून 35 पर्यंतच्या संख्येची बेरीज करणं सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा सोपी गोष्ट नाही। त्यामध्ये परत हातचा तुमचा चुकला, एखादा मागं पुढं झाला, परत त्या ठिकाणी चुकण्याची चान्सेस जास्त आहे। त्यामुळे ही खूप किचकट पद्धत आहे, सोपा टॉपिक आहे परंतु वेळ खाणार आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं। ठीक आहे, म्हणून काय करायचं आता पहा, पहिली संख्या दिलेली 1, शेवटची संख्या आहे 35 भागाकारामध्ये 2, आलं तुमचं उत्तर डायरेक्ट। काय आलं 36 भागाकारामध्ये 2 जर केलं तर येते मित्रांनो 18। म्हणजे 1 पासून 35 पर्यंतच्या सर्व संख्येची सरासरी या ठिकाणी 18 असणार आहे। त्याच्यानंतर पहा 1 2 3 4 आणि 31 या संख्येची सरासरी तुम्हाला या ठिकाणी काढायची। मग तुम्हाला मी काय सांगितलं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागाकारामध्ये 2 करा, म्हणजे 31 आणि 1 झाला 32 भागाकारामध्ये 2 म्हणजे आला तुमचा या ठिकाणी 16। आता पहा 1 पासून 50 पर्यंत संख्येची बेरीज करायची, म्हणून काय करायचं आपल्याला 1 आणि हा 50 आणि 1 झाला 51 भागाकारामध्ये 2 करायचा। 2 जर केलं तर येते मित्रांनो 25 दोन्ही 50 राहिला, 1 पॉईंट देऊन घेतला शून्याचा, 2 10 25.5 आली मित्रांनो तुमची सरासरी। फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर काढू शकता। आता तुमचा बऱ्यापैकी सराव झालेला असेल। आता हे गणित तुम्हाला सरावासाठी ठेवण्यात आलेले आहे, प्रत्येक शेवटचं गणित तुमच्यासाठी सरावासाठी ठेवण्यात आलेलं आहे। पहा 1 2 3 4 5 6 7 8 78 पर्यंत सर्व संख्येची सरासरी तुम्हाला काढायची। तर ही सरासरी कशी काढायची, मागचं गणित जर तुम्हाला समजले असतील तर याचं उत्तर 100% तुम्ही फक्त 5 सेकंदाच्या आतमध्ये काढू शकता। याचा सराव करा। ठीक आहे, आता त्याच्यानंतर पहा 1 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या विषम संख्येची सरासरी आपण पाहूया। तर या ठिकाणी सुद्धा तेच करायचे, पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागाकारामध्ये 2। उदाहरणार्थ पहा 1 3 5 7 9 आणि 17 या विषम संख्येची सरासरी किती असं जर विचारलं तर पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागाकारामध्ये 2, म्हणजे पहिला 1 शेवटची संख्या 17 भागाकारामध्ये 2 करायचा, म्हणजे 17 आणि 1 झालं 18, 18 भागीला 2 झालं 9, म्हणून दिलेल्या सर्व संख्येची सरासरी 9 असणार आहे। आता जेवढ्या विषम संख्या असतात तेवढीच सरासरी या ठिकाणी असते, हे सुद्धा लक्षात ठेवा। आता पहा 1 पासून 37 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी तुम्हाला या ठिकाणी विचारले तर काय करायचं, पहिली संख्या 1 शेवटची संख्या 37 भागाकारामध्ये 2 करा। 2 जर केलं तर 37 आणि 1 झाले 38, 38 भागाकारामध्ये 2 जर केलं तर 19 गुणिला 2 जर केलं तर ते येते 38, म्हणजे 19 असणार 1 पासून 37 पर्यंतच्या संख्येची सरासरी। त्याच्यानंतर पहा 1 3 5 डॉट 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 म्हणजे संख्या कंटिन्यू चालू आहेत, 53 पर्यंतच्या संख्येची सरासरी किती। पहा 53 पर्यंत जर आपण बेरीज करत जर बसलो तर आपल्याला 15 ते 20 मिनिटाचा कालावधी साहजिकच जाणार आहे। म्हणून काय करायचं आपल्याला, फक्त 53 प्लस 1 53 प्लस काय करायचा 1 53 प्लस 1 भागाकारामध्ये 2 जर केला तर या ठिकाणी काय येतं मित्रांनो 53 आणि 1 येते 54, 54 भागाकारामध्ये 2 जर केला तर येते 27, म्हणजेच 1 पासून 53 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी आहे 27।
पुढचं गणित पाहता 1 पासून 1, 3, 5, 7 आणि 93 पर्यंतच्या सर्व संख्येची सरासरी तुम्हाला काढायची आहे। तर मित्रांनो या ठिकाणी हे शेवटचं गणित आहे, याची सराव तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे। त्याच्यानंतर 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्येची सरासरी आपल्याला या ठिकाणी काढायची। पहा उदाहरण काय दिले 2, 4, 6, 26 या संख्येची सरासरी किती, तर याला सुद्धा तेच करायचं आहे। पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, पहिली संख्या आहे 2, शेवटची संख्या आहे 26, भागाकारामध्ये करा 2, 26 या ठिकाणी डायरेक्ट भाग देऊ नका, नाही तुम्ही म्हणसाल 26ला भाग देतो म्हणून भाग, कधी गुणाकार आणि या ठिकाणी जर अंशामध्ये बेरीज वजाबाकी हे दोन संख्या हे दोन जर प्रक्रिया जर असेल तर त्या ठिकाणी भागाकार डायरेक्ट कधीच करायचा नाही, लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी पहा आपल्याला काय दिलेलं आहे 2 + 26 भागाकारामध्ये 2, मग 26 आणि 2 जर पाहिले तर ते होतात मित्रांनो 28, 28 भागाकारामध्ये 2 जर केलं तर ते येते मित्रांनो 14। त्याच्यानंतर गणित पहा 2, 4, 6, 8, 78 या समसंख्येची सरासरी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। पहा पहिली संख्या आहे 2, शेवटची संख्या आहे 78, 78 आणि 2 होतात मित्रांनो या ठिकाणी 80, 80 भागाकारामध्ये 2 जर केलं तर येते मित्रांनो 40, आपली सरासरी आली या ठिकाणी 40। त्याच्यानंतर हे शेवटचं गणित आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले 2, 4, 6, 8, 58 या संख्येची सरासरी तुम्हाला काढायची। आता टाईप नंबर 3 मध्ये पहा, हा टाईप खूप महत्त्वाचा आहे, हे गणित तुम्हाला 100% परीक्षेला विचारलं जातं। अशा टाईपचं पहा, एका क्रिकेटपटूने 3 डावामध्ये 102, 55, 71 धावा केल्या, त्यांनी चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या एकूण धावाची सरासरी 100 होईल। महत्त्वाचं गणित आहे, IMP गणित आहे, लक्षात ठेवायचं आहे। आता या ठिकाणी पहा पहिल्या डावामध्ये त्याने किती धावा केल्या 102 केल्या, दुसऱ्या धावामध्ये त्याने केले 55 आणि तिसऱ्या धावामध्ये केले त्यांनी 71। तर चौथ्या डावाची संख्या आपल्याला विचारली की चौथ्या डावामध्ये त्याने किती धावा कराव्यात म्हणजे त्याची सरासरी काय होणार आहे या ठिकाणी 100 होणार आहे। आपल्याला या ठिकाणी काहीच करायचं नाही मित्रांनो, अतिशय सोपं गणित आहे, फक्त याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे। पहा एकूण डावा किती आहेत आपले 4 डाव आहेत, एकूण किती 4 डाव आहेत, म्हणून दिलेल्या प्रमाणित आपल्याला सरासरी मांडायची। सरासरी म्हणजे काय दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या बरोबर असते सरासरी। मग काय करायचं एकूण संख्या किती आहेत, पहिली संख्या 102 म्हणजे पहिल्या डावामध्ये 102 म्हणजे त्याच स्वरूपामध्ये 102 + 55 + 71 ह्या 3 डावाची सरासरी झाली। आता चौथ्या डावामध्ये किती धावा आहेत आपल्याला माहीत नाही म्हणून घेऊयात x, भागाकारामध्ये एकूण किती झाल्या 4 डाव आहेत, एकूण 4 डाव, सरासरी किती दिलेली आहे 100, सरासरी किती दिलेली आहे 100 ही झाली आपली मांडणी। आता मांडणी झाल्याच्या नंतर हे जे काही भागाकारामध्ये जे काही 4 आहेत हे इकडे गेल्याच्या नंतर काय जातील गुणाकारामध्ये जातील, म्हणजे या ठिकाणी होणार आहे 400, 100 × 4 जर केलं तर येते मित्रांनो 400। मग 400 आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, आता 400 हे जे काही 4 आहेत इकडे गेल्याच्या नंतर झाले मित्रांनो 400। आता काय करायचं या सर्व संख्येची आपल्याला करायची बेरीज, बेरीज केल्याच्या नंतर पहा या ठिकाणी काय करायचं 1 आणि 5, हा 1 आणि 5 किती झाले 6, 6 आणि 2 किती झाले मित्रांनो 6 आणि 2 झाले या ठिकाणी 8, या ठिकाणी झाले 8, 8 झाल्याच्या नंतर काय करायचं परत आता काय राहिला 5, 5 आणि हे ठिकाणी 5, 7, 7 आणि 5 झाला मित्रांनो 12, 12 आणि 0 किती झाला 12, 12शीला 2 हातचा आला मित्रांनो 1, परत या ठिकाणी हा 1 आणि हा 1 किती झाला 2 झाले मित्रांनो, या ठिकाणी पहा 228 झाली, या ठिकाणी या सर्वांची बेरीज किती झाली 228 झाली। पहा परत आपण एकदा बेरीज करूयात, परत आपल्याला काय करायचं सर्वांची बेरीज करायची म्हणजे काय सर्व संख्येची बेरीज म्हणजे पहा 102 + 55 + 71। आता चौथ्या डावाचे आपल्याला काय करायचे काढायचे म्हणून याकडे बेरीज करूयात। पहा 1 आणि 5 झाले 6, 6 आणि 2 किती झाले मित्रांनो 8 लिहून घेऊयात 8, हातचा या ठिकाणी आलेला नाही, 7 आणि 5 किती झाले मित्रांनो 12, 12 आणि 0 किती झाले मित्रांनो 12च, मग 12शीला 2 हातचा आला मित्रांनो 1, आता काय राहिलं मित्रांनो या ठिकाणी हा 1 आणि हा 1 किती झाला मित्रांनो 2, म्हणजे या ठिकाणी किती झालं मित्रांनो 228 किती झालं मित्रांनो 228 झालं। आता 228 झाल्याच्या नंतर करायचं काय 228 झाल्याच्या नंतर याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे किती x चौथ्या डावामध्ये x आणि समोर काय दिलेले मित्रांनो 400, समोर काय दिलेले मित्रांनो 400, मग 400 मधून 228 आपल्याला काढल्याच्या नंतर आपल्याला x ची किंमत भेटणार, x ची किंमत म्हणजे आपल्याला चौथ्या डावाची किंमत भेटणार, म्हणून पहा या ठिकाणी 400 - 228। आता पहा या ठिकाणी 0 मधून 8 जात नाही म्हणून काय करूया 4 मधला एक हातचा इथं घेतला, इथं झाले 10, 10 मधून या ठिकाणी परत इथं हातचा एक घेतला झाले मित्रांनो 10, 10 मधून 9, 8 गेल्याच्या नंतर राहिला मित्रांनो 2, आता या ठिकाणी राहिला 9, 9 मधून 2 गेल्याच्या नंतर राहिला 7
आणि या ठिकाणी राहिला 3 3मधून 2 गेल्याच्या नंतर राहिला 1 म्हणजे 172 आली या ठिकाणी आपली सरासरी. आपली सरासरी किती आली मित्रांनो 172 या ठिकाणी आपली सरासरी आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी एका क्रिकेटपटूने 3 डावामध्ये अनुक्रमे 102 55 71 धावा केल्या. त्यांनी चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावाची सरासरी 100 होणार आहे. त्याने चौथ्या डावामध्ये 172 एवढ्या धावा कराव्यात. म्हणजे या क्रिकेटपटूने पहिल्या डावामध्ये 102 धावा केल्या, दुसऱ्या डावामध्ये 55 केल्या, तिसऱ्या डावामध्ये 71 केल्या, चौथ्या डावामध्ये 172 केल्या. तेव्हा त्याची सरासरी किती आली 100 धाव एवढी सरासरी त्याची आलेली आहे. पुढचं गणित पहा. एका क्रिकेटपटूने पहिल्या 4 डावामध्ये अनुक्रमे 78 15 81 93 धावा केल्या. त्यांनी 5व्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याची सरासरी 75 होईल. आता काय करायचं मित्रांनो, दिलेले एकूण किती धावा येतात. आता एका क्रिकेटपटूने पहिल्या डावामध्ये केल्या मित्रांनो 78. पहिल्या डावामध्ये किती केले या ठिकाणी 78 लिहून घेऊयात 78. दुसऱ्या डावामध्ये केले मित्रांनो 15. तिसऱ्या डावामध्ये केले 81. चौथ्या डावामध्ये केले त्यांनी 93 आणि 5व्या डावाच्या धावा आपल्याला माहीत नाहीत म्हणून घेतले आपण x. भागाकारामध्ये किती एकूण डाव किती आहेत 5. आता त्यांनी काय म्हणलं या ठिकाणी पहा 5व्या डावात किती धावा करायचे तेव्हा ती सरासरी 75 होणार. म्हणजे या 5व्या डावामध्ये त्यांनी या 5 डावाची सरासरी त्याची 75 दिलेली. मग हे जे 5 भागाकारामध्ये आहेत इकडे गेल्याच्या नंतर जातील गुणाकारामध्ये. आता या दोघांचा जर आपण गुणाकार जर केला तर पहा 5 5 25 हातचा आला 2 5 7 35 35 आणि 2 झाला 37 म्हणजे 375 आली या ठिकाणी सरासरी ह्या खालची. ठीक आहे. मग आता काय करायची या सर्वांची करायची बेरीज. या सर्वांची जी काही बेरीज येईल ती यामधून मायनस करायची. जी याची बेरीज येईल ती याच्यामधून मायनस करायची. मायनस केल्याच्या नंतर जी संख्या तुमची उरल ती काय असणार तुमची 5व्या डावाची काय असणार मित्रांनो या ठिकाणी संख्या. म्हणजेच एका क्रिकेटपटूने पहिल्या 4 डावामध्ये अनुक्रमे 78 15 81 93 धावा केल्या तर त्यांनी 5व्या डावामध्ये किती धावा करा तर 375 मधून या सर्व संख्येची बेरीज मायनस जर केली तर आपल्याला येणार 5व्या डावा या ठिकाणी 5व्या डावाची धावसंख्या आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही या सर्वांची बेरीज करा आणि या ठिकाणी मायनस करा. ठीक आहे. पुढचं गणित पहा. आता पहा टाईप नंबर 3 आपण पाहत आहोत. एका दुकानदाराची 12 महिन्याची सरासरी विक्री किती आहे मित्रांनो 2500 रुपये आहे. पहिल्या 4 महिन्याची सरासरी विक्री 2125 रुपये आहे व त्यानंतरच्या 4 महिन्याची सरासरी विक्री 2225 रुपये आहे. तर शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री काढा. अतिशय महत्त्वाचं गणित आहे. या ठिकाणी एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे 12 महिन्याची सरासरी दिलेली. आता ज्यावेळेस आपण सरासरीला आता 12 महिन्याची सरासरी किती दिली मित्रांनो 12 महिने दिले 2500. ही काय झाली त्याची 12 महिन्याची सरासरी झाली. मग आपल्याला 12 महिन्यामध्ये त्याची एकूण विक्री किती झाली हे जर काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सरासरीला 12 न गुणावं लागेल. म्हणजे काय निघणार आपली एकूण विक्री त्याची 12 महिन्याची निघणार आहे. म्हणून काय करूयात आता 12 जर आपण या 2 शून्यला जर दिलं तर भाग शून्याचाच जाणार आहे आपला 12 0 0 12 0 0 आणि 12 5 60 60 शीला 0 हातच्या आला 6 परत 12 2 24 24 आणि 6 झाले 30 म्हणजे 30,000 असणार त्या ठिकाणी याची 12 महिन्याची सरासरी विक्री किती 30,000 असणार आहे. किती 30,000 असणार आहे. मग लक्षात ठेवा 12 महिने त्याची विक्री किती आली 30,000. मग पुढं काय म्हणलं पहा पहिल्या 4 महिन्याची सरासरी विक्री किती आहे या ठिकाणी 2125 म्हणजे 4 महिन्याची पहिल्या 4 महिन्याची सरासरी विक्री 2125 आहे. म्हणजे 4 महिन्याची सरासरी 4 महिन्याची एकूण विक्री किती असणार मग 2100. पहा या ठिकाणी काय दिले आपल्याला काय दिलेले या ठिकाणी 2125. आपल्याला काय दिले या ठिकाणी 2100. अरे यार एक मिनिट. आता काय दिले मित्रांनो आपल्याला 2100 काय दिले 2100 पहा 2100 काय दिले 2100 किती दिले आपल्याला 2125. 2125 काय दिलं आपल्याला या ठिकाणी 4 महिन्याची सरासरी म्हणून याला 4 न गुणून घेऊयात. 4 न गुणल्याच्या नंतर आपलं उत्तर काय येणार पहा 2125 गुणाकारामध्ये 4 करूयात. आता गुणाकारामध्ये 4 जर केला तर पहा 4 5 20 20 शीला 0 हातच्या आले मित्रांनो 2 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परत 4 2 8 8 2 10 10 शीला 0 हातचा आला मित्रांनो 1 परत 4 1 4 आणि हातचा 1 5 आणि परत 4 2 8 म्हणजेच किती आली या ठिकाणी पहा 8500 आली या ठिकाणी 4 दिवसाची त्याची विक्री. 4 दिवसाची विक्री
किती आली 8,500. नंतर काय म्हणते पहा, नंतरच्या 4 महिन्याची सरासरी विक्री किती आहे 2225. परत 4 महिन्याची म्हणजे त्या ठिकाणी 2225 ही परत नंतरच्या 4 महिन्याची सरासरी विक्री. जर आपण या ठिकाणी 4 जर गुणाकार जर दिला तर या ठिकाणी काय येणार पहा, 4 पंचे 20, 20ला 0, हातचे आले मित्रांनो परत 2. हे हातचे 2 यात फक्त लक्षात ठेवा, आपण लिहायचे नाही इथं. हातचे आले 2, परत 4 2 8, 8 2 10, 10शीला 0, हातचा आला 1, परत 4 2 8, 8 1 किती झाला मित्रांनो 9, परत 4 2 8 म्हणजे या ठिकाणी किती आली 8,900. 8,900 या ठिकाणी नंतरच्या 4 महिन्याची विक्री झाली. नंतर काय म्हणते शेवटच्या 4 महिन्याची म्हणजे 12 महिन्याचे किती टप्पे केले, पहिले 4, दुसरे 4, 4 आणि 4 झाले 8, राहिले 4, परत 4 महिन्याची आपल्याला काय म्हणते शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री आपल्याला या ठिकाणी काढायची. आता काय करावं लागेल सरासरी विक्री काढण्यासाठी, आता ह्याचे काय पहिले 4 आणि हे 4 म्हणजे किती झाले मित्रांनो 8 महिन्याची आपली एकूण विक्री आपल्याला या ठिकाणी काढायची. 12 महिन्याची त्याची एकूण विक्री किती झाली त्या व्यक्तीची 30,000 रुपये झाली. मग 8 महिन्याची त्याची विक्री काय, पहिले 4 महिने झाली 8,500, नंतरचे 4 महिने झाली 8,900 म्हणजे त्या ठिकाणी 900 आणि 500 जर केला तर ते येते मित्रांनो या ठिकाणी 1300. मग आपण काय 8 1 8 16, 16 17 आणि 17,500 या ठिकाणी असणारे 17,400 म्हणून काय करूयात पहा या ठिकाणी 17,300 येईल याची बेरीज पण आपण करून पाहूयात. ठीक आहे, हा 0 आणि हा 0 झाला मित्रांनो या ठिकाणी 0, परत हा 0 आणि हा 0 झाला मित्रांनो 0, त्याच्यानंतर 5 आणि 9 किती झाला मित्रांनो 13, 13शीला 3, हातचा आला 1, 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17,300 काय झाली मित्रांनो या 8 महिन्याची त्याची काय झाली मित्रांनो या ठिकाणी एकूण विक्री झाली 8 महिन्याची. मग त्याची 12 महिन्याची एकूण विक्री किती दिलेली 30,000 म्हणजे 30,000 मधून आपल्याला काय करावं लागेल, 30,000 मधून या 30,000 मधून आपल्याला 17,300 काय करावं लागतील मायनस करावे लागतील. आता पहा हा 0 मधून 0 गेला 0, या 0 मधून गेला 0, परत या 10 मधून 3 गेल्याच्या नंतर राहिला 7, किती राहिला मित्रांनो 7, त्याच्यानंतर 9 मधून 7 गेल्याच्या नंतर राहिला 2 आणि या 2 मधून 1 गेल्याच्या नंतर राहिला 1 म्हणजे 12,700 रुपये या ठिकाणी त्याचे या ठिकाणी पहा 12,700 काय झाली त्याची या ठिकाणी शेवटच्या 4 महिन्याची एकूण विक्री झालेली. मग एकूण विक्री आपल्याला विचारली का नाही विचारली, आपल्याला सरासरी विक्री विचारलं. मग काय करतात पहिलेच ऑप्शन काय देतात ते 12,700 देतात आणि आपण 12,700 पर्यंत पोहोचतो डायरेक्ट मारतो. परंतु या ठिकाणी आपलं उत्तर चुकलेलं असेल 12,700. कशामुळं आपल्याला काय विचारलं शेवटच्या 4 महिन्याची एकूण विक्री जर विचारली असती, पहा शब्द कसे असतात, शेवटच्या 4 महिन्याची एकूण विक्री किती तर 12,700 रुपये, परंतु आपल्याला काय विचारलं शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री आपल्याला काढायची 12,700ला आपल्याला 4 काय करावं लागेल भागावं लागेल. 4 भागल्याच्या नंतर आपल्याला शेवटच्या 4 महिन्याची विक्री या ठिकाणी मिळणार आहे. 4 भाग देऊयात पहा 12,700ला जर आपण 4 भाग जर दिला तर 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 12 मधून 12 गेल्याच्या नंतर राहिला 0 म्हणजे या ठिकाणी राहिला 7, परत 4 1 4, 7 मधून 4 गेल्याच्या नंतर राहिला 3 म्हणजे राहिला झाला या ठिकाणी 30. तर काय करायचं आपल्याला 4 7 28, 4 7 28 त्याच्यानंतर किती राहिला मित्रांनो 28 झाल्याच्या नंतर राहिला 2, परत 4 5 20 म्हणजे 3175 म्हणजे 3,175 असणार त्याची शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री. तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता तुम्हाला या ठिकाणी मी परत सांगतो पहा 12 महिन्याची पहा गणितामध्ये तुम्हाला 10 ते 15 उदाहरणं सोडण्यापेक्षा एकच उदाहरण तुम्हाला चांगल्या प्रकारे सोडून दिलं म्हणजे तुम्ही हजारो उदाहरणं त्या ठिकाणी सोडू शकता त्या टाईपचे. एका दुकानदाराची 12 महिन्याची सरासरी विक्री दिलेली, सरासरी विक्रीला जर आपण दिलेल्या महिन्याने किंवा दिलेल्या संख्येने जर गुणले तर आपल्याला एकूण विक्री मिळत असते किंवा एकूण संख्या मिळत असते. म्हणून एक विक्री किती आपली सरासरी पहिल्या 12 महिन्याची 2500 रुपये. मग या 12ला जर आपण 25 जर गुणलं तर किती येते मित्रांनो 30,000 येते. 30,000 आल्याच्या नंतर पहिल्या 4 महिन्याची सरासरी विक्री दिली, सरासरी विक्रीला आपण 4 गुणल्याच्या नंतर एकूण विक्री निघली. शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री दिली, 4 गुणलं त्याची एकूण विक्री निघली. मग एकूण विक्री पहा पहिल्या 8 महिन्याची एकूण विक्री किती आली आपली, एकूण विक्री आली पहा पहिले 8,000 म्हणजे 17,300 रुपये. ठीक आहे, पहिल्या 4 महिन्याची आली 8,500, नंतरच्या 4 महिन्याची 8,900 म्हणजे 2 महिन्यात झाली किती झाली ह्या 4 आणि 4 8 महिन्याची एकूण विक्री किती झाली 17,300 रुपये. मग आपली 12 महिन्याची विक्री किती आहे 30,000. मग 30,000मधून 17,300 म्हणजे 8 महिन्याची विक्री गेल्याच्या नंतर शेवटची 4 महिन्याची एकूण विक्री राहिली. शेवटच्या 4 महिन्याची एकूण विक्री किती आली 12,700 रुपये आली. 12,700 रुपये आल्याच्या नंतर आपल्याला काय एकूण विक्री नाही विचारलं, आपल्याला सरासरी विक्री विचारली. सरासरी विक्री विचारली म्हणून एकूण विक्रीला जर आपण दिलेल्या संख्येने जर भागलं तर आपल्याला सरासरी विक्री निघणार. म्हणून शेवटच्या 4 महिन्याची सरासरी विक्री असणार 3175 रुपये म्हणजे 3,175 रुपये असणार आहे. पुढचं गणितसुद्धा पहा या ठिकाणी अशा टाईपचं आहे.
पहा, एका दुकानदाराची 10 महिन्याची या ठिकाणी काय 10 महिन्याची सरासरी विक्री किती दिलेली आहे 2250 रुपये. सरासरी विक्रीला एकूण संख्येने भागल्याच्या नंतर आपल्याला एकूण विक्री भेटत असते. म्हणजेच 2250ला आपल्याला 10ने गुणावं लागेल. 10ने गुणल्याच्या नंतर आपल्याला 10 महिन्याची एकूण विक्री निघणार आहे. या ठिकाणी दिली सरासरी विक्री. मग पहा, एका दुकानदाराची 10 महिन्याची सरासरी विक्री 2250 रुपये आहे. पहिल्या 3 महिन्याची सरासरी विक्री 1800 रुपये आहे. तर नंतरच्या 4 महिन्याची सरासरी विक्री 1950 रुपये असेल तर शेवटच्या 3 महिन्याची सरासरी विक्री काढा. तशा स्वरूपाचं गणित आहे, लक्षात ठेवायचं. पहा काय करायचे, एका दुकानदाराची 10 महिन्याची सरासरी विक्री 2250 किती आहे 10 महिन्याची सरासरी विक्री. आता सरासरी विक्रीला आपण दिलेल्या महिन्याने जर गुणले तर आपल्याला एकूण विक्री मिळणार. म्हणून याला आपण 10ने गुण घेऊयात. आता 10ने गुणलं म्हणजे याचा अर्थ फक्त एक शून्य याच्या वाढवायला लागणार आहे. कारण की 2550 × 50 म्हणजे 30 संख्या येणार. म्हणजे कोणत्याही संख्येला 1ने गुणल्याच्या नंतर कोणती 30 संख्या येणार म्हणजे 2250 आणि हा शेवटचा शून्य. म्हणजेच या ठिकाणी किती आलं 22,500 या ठिकाणी एकूण 10 महिन्याची विक्री झाली. आता पहा, शेवटच्या 3 महिन्याची विक्री काय दिली आपल्याला. शेवटच्या 3 महिन्याची विक्री दिलेली मित्रांनो. शेवटच्या 3 महिन्याची सरासरी हा शब्द लक्षात ठेवा. सरासरी विक्री काय दिलेली 1800 रुपये. मग 1800ला आपण 3ने गुणून घेऊयात. 3ने गुणल्याच्या नंतर पहा 3 0 0 3 0 0 त्याच्यानंतर 3 × 18 किंवा 18 × 54 डायरेक्ट आपण 54 लिहूयात. म्हणजे 5400 रुपये त्याची 3 महिन्याची विक्री आली. नंतर काय म्हणते पहा, त्यानंतरच्या 4 महिन्याची म्हणजे आता पहिल्या 3 महिन्याची आता 4 महिन्याची किती दिली. 4 महिन्याची सरासरी विक्री 1950 रुपये दिली. 1950. आता पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर 4 0 0 परत 4 5 20 20ला 0 हातचे आले 2 4 9 36 36 आणि हातचे 2 झाले 38 38ला 8 हातचे आले 3 4 1 4 4 आणि 3 7. म्हणजे नंतरच्या 4 महिन्याची किती झाली मित्रांनो पहा 7800 रुपये. म्हणजे या ठिकाणी महिने किती झाले पहा, पहिले 3 महिने नंतरचे 4 महिने एकूण महिने झाले 7 महिने झाल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणते शेवटच्या 3 महिन्याची आपल्याला सरासरी काढायची, सरासरी विक्री काढायची. मग काय करायचं, ह्या 3 महिने आणि 4 महिने झाले 7 महिने. म्हणून 10 महिन्यामधून 7 महिन्याची विक्री आपल्याला एकूण काढावी लागेल. म्हणून काय करूयात, आपली सर्वप्रथम याची बेरीज करूयात. 0 0 0 0 0 0 4 आणि 8 झाले 12 12 2 हातचा आला 1 5 आणि 1 6 6 आणि 7 किती झाले मित्रांनो 13. म्हणजे 13,200 रुपये याची 7 महिन्याची एकूण विक्री झालेली आहे. म्हणजे 10 महिन्याची एकूण किती 22,700 रुपये नंतरची 13,200 रुपये. म्हणजेच आपल्याला काय करा 22,000 मधून 13,200 रुपये या ठिकाणी काढायचे आहेत. पहा 22,500 रुपयामधून 22,500 मधून आपल्याला काय करायचे 13,200 काढायचे. आता म्हणजे एकूण 10 महिन्यामधून 7 महिने गेल्याच्या नंतर किती राहतात, 10 महिन्यामधून 7 महिने गेल्याच्या नंतर 3 महिने राहतात. मग 3 महिन्याची एकूण विक्री पाहूयात. पहा या ठिकाणी 0तून गेला 0 0तून गेला 0 5 मधून 2 गेल्याच्या नंतर राहतं मित्रांनो 3. परत या 2 मधून 3 जात नाही म्हणून इथला हातचा इथे घेतला झाले 12 12 मधून 3 गेल्याच्या नंतर राहिले 9 या ठिकाणी झाला 1 1 मधून 1 गेला राहिला 0. म्हणजे 9,300 रुपये शेवटच्या 3 महिन्याची या ठिकाणी त्याची एकूण विक्री असणार आहे. एकूण विक्री किती 9,300 रुपये. आपल्याला विचारलं पण सरासरी विक्री. मग सरासरी विक्री तर एकूण विक्रीला आपल्याला 3 गुणावे लागेल. 3 गुणल्याच्या नंतर पहा 3 त्रिक 9 त्याच्यानंतर 3 1 3 आणि हा 2 0 जशास तसा. म्हणजे शेवटच्या 3 महिन्याची विक्री किती असणार 3100 रुपये या ठिकाणी शेवटच्या 3 महिन्याची विक्री या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहिलेले. आता पुढचे गणित या ठिकाणी स्टार्ट करूयात. पुढचे गणित पहा. पुढचे गणित आपल्याला काय दिलेले तर पहा पुढचं टाईप नंबर 4 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते काय करूयात आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. कारण की हा व्हिडिओ आपला किती जवळपास अर्ध्या तासाचा झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही नक्की जास्ती टायमाचा जर व्हिडिओ जर बनवला तर तुम्ही या ठिकाणी बोर होता. त्यामुळे 30 किंवा या ठिकाणी 40 मिनिटाचे व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवणार जेणेकरून तुम्हीसुद्धा बोर होणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता जो काय आपला टाईप नंबर 4 पुढच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो भाग क्रमांक 17 आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आशा करतो हे सर्व गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील. तर मित्रांनो हे जर गणित तुम्हाला समजले असतील तर या ठिकाणी आपल्या मित्राला नक्की सांगा की या ठिकाणी आपले जे काही क्लास असणार आहेत हे क्लास चांगल्या प्रकारे असणार आहेत आणि तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवा भरतीमध्ये चांगल्या प्रकारे गुण या ठिकाणी मिळणार आहेत. कारण की एक्झाम ओरिएंटल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सेप्टवरून आपण या ठिकाणी ॲडव्हान्स लेवलपर्यंत जात आहोत. म्हणजे एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत ज्या स्वरूपाचे गणित तुम्हाला परीक्षेला विचारले
केल्या जातात तशा स्वरूपाची टीचिंग या ठिकाणी मी तुमच्यासाठी करत आहे। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा मला या ठिकाणी सांगू शकता की हे व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटतात। कारण की जर तुम्हाला समजत असेल तर नक्की मित्रांनो आपल्या 1 ते 2 मित्रापर्यंत नक्की मित्रांनो हे या ठिकाणी त्यांना क्लास लावण्यासाठी तुम्ही मला हातभार लावू शकता। नक्की मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला अनलिमिटेड हिवसुद्धा मी या ठिकाणी ठेवलेले। मित्रांनो कधीपर्यंत तुम्ही पाहू शकता, तुम्हाला काय अडचण तर मला या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा करू शकता। या ठिकाणी थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।